एका वयोवृद्ध माणसाचा बँक बॅलन्स चक्क 759 कोटी रुपये. होय, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर इथले 82 वर्ष असलेले वयोवृद्ध कवी कामरेश्वर मिश्रा जेव्हा आपली दरमहा मिळणारी 1100 रुपयांची पेन्शन काढण्यासाठी बँकेत न जाता एका कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला. जेव्हा आधार कार्डद्वारे पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू होती, त्या दरम्यान तिथल्या ऑपरेटरने त्यांच्या खात्यात तब्बल 759 कोटी इतकी मोठी रक्कम जमा झाल्याचं सांगितले. त्यानंतर त्याच्या मुलाने देखील त्याचं बँक अकाउंट चेक केलं, तेव्हा त्यालाही असाच काहीसा बॅलन्स दिसला. केवळ मुझफ्फरपूरच नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशा घटना घडल्या आहेत. इतर पेन्शन धारकांच्या खात्यात ही 740 कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे. अजूनही मिश्रा यांच्या या प्रकरणाबद्दल अधिकृतपणे काही सांगितलं गेलेलं नाही. पण विषय असा आहे, इतकी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात आली कुठून? पेन्शन धारकाच्या खात्यात अचानक एवढी मोठी रक्कम दिसण्यामागे बँकेचा एखादा तांत्रिक बिघाड किंवा सिस्टीम मधील त्रुटी कारणीभूत आहे का? तुम्हाला काय वाटतं? जर अचानक तुमच्या बँक खात्यात अशा प्रकारे कोट्यवधी रुपये दिसले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवाकाळ.